जोडली आहेत आणि त्यांनी आता इथं स्पॉट बुकिंग केलेलं आहे हायलाइट्स ऑफ. हार्दिक अभिनंदन सर. परत एकदा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं एकदा अभिनंदन करूयात. धन्यवाद गवळी सर. आणि आम्हाला तुमच्यातले किती मंडळींनी 5 देश बघितलेत त्यांनी हात वरती करा बघू. अरे वा, खूप जण आहेत. मॅडम, आपण एक छोटीशी त्यांची कॉम्पिटिशन घेणार होतं आणि 5 देश खूप जणांनी बघितले. आता 10 देश किती जणांनी बघितलेत? परत मोजके 5 बघूयात. 6. व्हेरी गुड. तर चल आले का? तर 15 देश किती जणांनी बघितले? 15. विनंती आहे की आपले जे निकम फॅमिली आहे, जय निकम आणि अनुपमा निकम यांनी आपल्याकडे आत्ताच मॅजिकल दुबई विथ अबुधाबी आता त्यांनी बुकिंग केलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी त्यांचं एकदा अभिनंदन करूयात जोरदार टाळ्या वाजून. धन्यवाद. आणि मी सर प्लीज गिफ्ट एकदा परत टाळ्या वाजत आपण अभ्यंकर सरांसाठी. सर, हे जे 25 देश या वर्ल्ड लिडिंग ब्रँडचे आपले जे टॉप मॅनेजमेंटची जी मंडळी आहेत, टॉप लीडर्स जे आहेत, त्यांच्या तोंडूनच आपल्याला अनेक मुद्द्यांवरती आपल्याला इथे माहिती मिळणार आहेत. यातच थॉमस कुकचे जे कंट्री हेड आहेत, ओके, आणि प्रेसिडेंट लीजर ट्रॅव्हल्स श्रीयुत राजीव काळे, मी आज इथे या कार्यक्रमामध्ये उपस्थित, मी त्यांना विनंती करतो, श्रीयुत राजीव काळे त्यांनी कृपया इथं स्टेजवरती यावं. आणि मी रोमिल पंत सरांना, जे आपले बिझनेस हेड आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांचं बुके देऊन इथे स्वागत करावं. आपले बिझनेस हेड थॉमस कुकचे श्रीयुत पंत साहेब, रोमिल पंत साहेब, ते पण आज इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो, आपले जे प्रेसिडेंट आहेत आणि कंट्री हेड लीजर ट्रॅव्हल श्रीयुत राजीव काळे यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करणार आहोत. नमस्कार सर. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्यात. नमस्कार पुणेकर. जरा स्टेज फार वरतीच आहे, त्यामुळे मी खाली येऊन बोलतो. सर्वात प्रथम आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर सर्वांना व्हेरी व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन डे. फार चांगल्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहेत. तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, खरोखर तुमचे मी आभार मानतो. माझं नाव राजीव काळे आणि नावात काय असं म्हणतो आपण, पण त्याच्यामध्ये सांगण्याचे उद्देश हा एकच की मीही पुण्याचाच आहे. माझा जन्म पुण्यामध्ये झाला आणि लहानपण माझं सगळं पुण्यामध्ये गेलं. नंतर पुढे शिक्षणासाठी मुंबईला होतो. तर पुण्याची जी संस्कृती आहे, पुण्याचे जे राहणीमान आहे, विचार जे आहेत, हे सगळे मला स्वतःला फार लहानपणापासूनच रुजत गेले. माझे सगळे मित्र, माझे नातेवाईक, माझे मामा मावशी, पूर्ण म्हणजे आमचा खूप मोठा जे परिवार जो आहे हा पुण्यामधलाच आहे. आणि त्याच्यामुळे पुणेकर हे कसे असतात आणि पुणेकरांसाठी काय लागतं ह्याचा अनुभव मला फार पूर्वीपासूनच आला. आमच्या कंपनीचं नाव आहे थॉमस कुक इंडिया. आणि जेव्हा आपण थॉमस कुक म्हणतो तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की हे इंग्लिश कंपनी आहे. काही जणांना तर म्हणजे अजूनही वाटतं की ती 2019 साली कंपनी थॉमस कुक UK बंद झाली, तर ती आता बंदच आहे म्हणून. पण त्या थॉमस कुक आणि आमचा हे जे थॉमस कुक याच्यामध्ये खूप म्हणजे मॅनेजमेंटमध्ये खूप चेंजेस झाले. 2013 साली थॉमस कुक UK ॲक्च्युली दे सोल्ड थॉमस कुक इंडिया टू फेअरफॅक्स. आणि आता वी आर अ कॅनेडियन प्रमोटर्स आहेत आमचे. प्रेम वात्सा म्हणून एक इंडियन सेटल्ड इन टोरंटो, ही इज आवर प्रमोटर. फेअरब्रिज कॅपिटल म्हणून आमची जी कंपनी आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 145 वर्ष ही जी लेगसी जी आहे ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. नाव जरी आमचं इंग्लिश असलं तरी व्यवस्थापन जे आहे हे फार मराठमोळंच आहे. मी स्वतः मराठी आहे. त्याच्यानंतर आमचे टूर मॅनेजमेंट जी पूर्ण टीम आहे, जवळजवळ 300 टूर मॅनेजर्स आहेत आमचे.
300मध्ये जवळजवळ 140-150 टूर मॅनेजर आमचे मराठी आहेत. आमचे जे मार्केटिंग हेड आहेत अविनाश जंजिरे, त्यांनी हा सगळा प्रकल्प आज चालवला आहे. ते सुद्धा आमचे मराठीच आहेत. त्यांची टीम जी आहे गोरे साहेब आहेत आमचे, ते सुद्धा मराठीच आहेत. आणि अमित कुंटे, श्रेयस खापरे आमचे पुण्याचे जे अध्यक्ष आहेत, हे आम्ही सगळे मराठीच आहोत. सांगण्याचा उद्देश एकच की आमची कॉम्पिटिशन जी आहे हे ते आमच्या नावाचं खूप मोठं भांडवल करतं की ही इंग्लिश कंपनी आहे, यांना मराठी बद्दल काय माहिती आहे. पण तसं नसतं, तसं नाही आहे. आम्हाला फार अभिमान आहे की मराठी असून आम्ही या क्षेत्रामध्ये पूर्ण देशामध्ये या कंपनीसाठी आता मी स्वतः 19 वर्ष काम करतो. आणि या टुरिझम फील्डमध्ये टुडे वी हॅव अचीव्ड सम स्टेटस. वी आर अ ब्रँड टुडे बाय अ लॉट ऑफ हार्डवर्क. आणि तुम्ही सगळ्यांनी जे एक विश्वास ठेवला आहे, जे प्रेम दिलेलं आहे याच्याबद्दल, त्यामुळे आम्ही वी आर देअर वेअर वी आर टुडे. आजचा जो कार्यक्रम आहे याचे मुख्य जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत यांची ओळख देण्यात काही म्हणजे मी फार छोटा माणूस आहे. श्री सुबेशजी भावे. आता आम्ही जेव्हा त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून हे करणार होतो तेव्हा मी स्वतः याच्यामध्ये खूप तत्परतेने इन्वॉल्ड होतो. आणि आम्हाला काही कस्टमरनी आणि इव्हन आमच्या मॅनेजमेंटनी पण विचारलं की फक्त सुबोध भावच का, वाय सुबोध भावे, असं तुमच्या आणि थॉमस कुक आणि यांच्यामध्ये काय साम्य आहे. तर मी जेव्हा हा विचार करत होतो तेव्हा मी म्हटलं की आमचा जो ब्रँड ॲम्बॅसेडर आहे तो असा असला पाहिजे की आमचे जे कंपनीचे जे कॅरेक्टर्स आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक. आज 145 वर्ष थॉमस कुक आहे. आमचा ब्रँड ॲम्बॅसेडरसुद्धा असा कोणी नवा यंगस्टर नको की ते काही फक्त यंग जनरेशनलाच तो फक्त अट्रॅक्ट करेल. तर पारंपरिकता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास. आज एवढी वर्ष ही लेगसी चालू आहे हे फक्त एकच कारण आहे. आणि आम्हीसुद्धा जेव्हा हा ब्रँडसाठी काम करतो, मी जेव्हा माझ्या टीमबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की प्रोडक्ट असं बनवा की तुम्ही ते तुमच्या वडिलांना, आईला, भावाला, बहिणीला, खास मित्रालासुद्धा विकू शकता आणि विश्वासाने विकू शकता. यू हॅव टू मेक द प्रोडक्ट इन अ वे दॅट यू कॅन सेल इट टू युअर ओन फॅमिली. तेवढा तुमच्या प्रोडक्टवरती विश्वास असला पाहिजे. यू नीड टू बिलीव्ह इन युअर प्रोडक्ट. बिकॉज ही जी ट्रॅव्हल म्हणजे ही जी सहलीचा जो भाग आहे हा काही असं एक नसतं की एकदा तुम्ही एन्जॉय केलं आणि झालं. हे आपलं पूर्ण जीवन जे आहे, आपलं पूर्ण आयुष्य जे आहे हे ट्रॅव्हलमध्येच जातं. आणि वन थिंग इज सेड व्हेरी वेल की इफ यू ट्रॅव्हल इज लाईक अ बुक अँड इफ यू डोंट ट्रॅव्हल यू स्टे ऑन द फर्स्ट पेज. आणि ट्रॅव्हल मेक्स यू वाईज. म्हणजे जेव्हा तुम्ही पर्यटन करता तेव्हा तुम्हाला पूर्ण एक एक्सपोजर मिळतो, जगामध्ये काय चाललं आहे हे सगळं समजतं. त्यामुळे तो विश्वास हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा होता. तिसरी गोष्ट म्हणजे विविधता. आता आम्ही जेव्हा थॉमस कुकमध्ये या पर्यटन क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा प्रत्येक फील्डमध्ये वी ट्राय टू बी ऑन टॉप. वेदर इट इज इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलर, हनीमून ट्रॅव्हलर, सिनियर सिटीजन, शिवाय कॉर्पोरेट ट्रॅव्हल म्हणजे माईस आमचा जो हा युनिट जे आहे, आय ऑल्सो लुक आफ्टर द माईस युनिट अँड वी आर वन ऑफ द लिडिंग प्लेयर इन द माईस. गेल्याच वर्षी आम्ही जवळजवळ 1000 कोटीचा टर्नओव्हर पार केला होता. अँड देर आर व्हेरी फ्यू कंपनीज इन इंडिया
की हा टाईपचा बिझनेस करू शकतात. तर ती विविधता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही आमच्या ब्रँड अँबॅसेडरकडे बघतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सुबोधची जी विविधता आहे, सुबोध दादाची जी विविधता आहे, ही तुम्ही रंगमंच म्हणा किंवा वेब सिरीज म्हणा किंवा चित्रपट म्हणा, बायोग्राफी म्हणा, काहीही म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो अग्रेसर आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा ब्रँड अँबॅसेडर बघत होतो तेव्हा या सगळे गुण आमच्या ब्रँड अँबॅसेडरमध्ये आहेत की नाही हे फार महत्त्वाचं होतं. आणि सगळ्यात चौथी म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक फिलिंग. आज तुम्ही जेव्हा थॉमस कुककडे जेव्हा बघता तेव्हा कुटुंबामध्ये वी आर क्वाईट वेल नोन फॉर फॅमिली ट्रॅव्हल. आता हे जे आमचे जे टूर्स पण जे आहेत हे नॉर्मली आमच्याकडे सोलो ट्रॅव्हल्स फार कमी असतात. सगळेजणं फॅमिलीला घेऊन ट्रॅव्हल करतात. अगदी म्हणजे लहान मुलं जरी असली किंवा 17-18 वर्षाची जरी मुलं असली तरी आमच्याबरोबर जेव्हा टूरवरती लोक येतात तेव्हा एक कुटुंब असं एकत्र येण्यासाठी येतात. आणि त्यामुळे आमचा जो ब्रँड अँबॅसेडर जो आहे तोही आम्हाला अशीच एक व्यक्ती पाहिजे होती की जो कुटुंबाकडे कौटुंबिक दृष्टीने बघता येईल. त्याचं ते नातं जे आहे. आणि सुबोध सरांची जी नवीन आता सध्याची जी सिरियल आहे वीण दोघातही तुटेना, त्याच्यामध्ये तो समर दादा आहे, पिंट्या दादा आहे, समर सर आहे. आणि म्हणजे प्रत्येक फॅमिलीमधल्या तो प्रत्येक जणाचा तो तो ॲक्ट करतो. ही इज लाईक अ फॅमिली मॅन. आणि म्हणून आम्ही सुबोध सरांना ह्या आमची जे एक इनिशिएटिव्ह जे आहे त्यासाठी आम्ही त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलेले आहे. आणि जराही वेळ न घालवता मी सुबोध साहेबांना विनंती करतो की साधना ओळखीची बंध हे जुळले तरीही रीत नाने हमीची. सुबोध भावे, तुमचं इथं हार्दिक स्वागत आहे. मी आपले जे मार्केटिंग हेड आहेत श्रीयुत अविनाश जंजिरे यांना विनंती करतो की त्यांनी सुबोध भावे यांचं इथं स्वागत करावं आजच्या कार्यक्रमामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या सुबोध दादांसाठी. मी दोघांनाही विनंती करतो की कृपया स्थानापन्न व्हा. थँक्यू सुबोध सर. ही जी ट्यून लागते तेव्हा अंगावरती थोडेसे आनंदाचे असे हर्ष येतो की नाही, शहारे येतात की नाही. असे आहेत आमचे ब्रँड अँबॅसेडर श्री सुबोध भावे. मला फार आनंद आहे की आम्ही हा जो युरोपच्या ज्या टूर्स जेव्हा आम्ही प्लॅन करत होतो तेव्हा माझी जी प्रोडक्ट टीम आहे मी त्यांना म्हटलं की तुम्ही सगळं काही याच्यामध्ये घालताय, इन्क्लूड करताय, सगळे अनुभव जे आहेत ते तुम्ही टाकताय. पण आमचे पुणेकर जे आहेत ना हे असे सहजासहजी येणार नाहीत. त्यांना तर वाटतं आमची इंग्लिश कंपनीच आहे पहिली, यांना काय माहिती आम्हाला मराठी माणसांना काय पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गप्पा गोष्टी करण्यासाठी कोणीतरी दर्जेदार माणूस पाहिजे. तर मला फार आनंद होतो की तुमच्यासाठी, पुणेकरांसाठी आम्ही या 3 टूअर्स अरेंज केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सुबोध सर स्वतः तुमच्यासाठी गप्पा मारण्यासाठी 30 मेला हजर असणार आहेत. सो लेट्स गिव्ह हिम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज.
आता जराही वेळ न घालवता मला माहिती आहे सगळ्यांचं लक्ष इकडे गेलेलं आहे, त्यामुळे आय विल हँड ओव्हर द माईक टू आवर ब्रँड अँबॅसेडर श्री सुबोध भावे. थँक्यू सर. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल थॉमस कुकच्या आणि माझ्या दोघांच्याही वतीने मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच लहानपणापासून सहलीला जायला खूप आवडतं. शाळेची हवी असलेली नको असलेली सहल ते आपणहून स्वतःहून बुक करून जगभर केलेली सहल. आणि माझ्या बाबतीत असं आहे की मला इतिहासात गोष्टी गेल्याशिवाय माझ्यापर्यंत पोचत नाहीत. जे मी बायोपिक केलेत, लोकमान्य टिळक असतील, बालगंधर्व असतील, काशीनाथ घाणेकर असतील, कट्यार असेल, तर गोष्टी जोपर्यंत जुन्या होत नाहीत तोपर्यंत कदाचित माझ्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे ही 145 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी, ती 145 वर्ष जुनी आहे म्हणूनच कदाचित माझ्यापर्यंत पटकन पोचली. आणि ती पोचली, तीसुद्धा वाचनातनं पोचली, म्हणजे सहलीतनं नंतर पोचली, वाचनातनं आधी पोचली. विवेकानंदांवरचं पुस्तक वाचत असताना विवेकानंदांचं शिकागोतलं सगळ्यांना भाषण माहिती आहे, प्रसिद्ध, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. तर विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले तेव्हा ते थॉमस कुक बरोबर गेले. त्यामुळे असं कुठेतरी एक ज्या व्यक्तिमत्वाला आपण मानतो, ज्या व्यक्तिमत्वानी त्याच्या विचारांनी आचारांनी आपल्यावरती भुरळ घातली आहे, तर ते व्यक्तिमत्वसुद्धा थॉमस कुकनी त्या शिकागोच्या धर्मपरिषदेला गेले होते. तर तिथनं एक वेगळं असोसिएशन तुमचं त्यांच्याबरोबर निर्माण होतं, त्या वस्तूबरोबर, त्या व्यक्तीबरोबर, त्या संस्थेबरोबर निर्माण होतं. जसं लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली म्हटल्यानंतर आपोआप न्यू इंग्लिश स्कूलकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तसंच भिडेवाड्यात पहिली महिलांसाठी शाळा उघडली म्हटल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तसंच ज्या टूर कंपनीबरोबर विवेकानंदांनी प्रत्यक्ष प्रवास केला आहे तर त्याच्याबरोबर आपोआप तुमच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण होते. आणि फक्त तेवढ्यापर्यंत ते राहत नाही, तर नंतर ती माणसंही तुम्हाला भेटतात. ती माणसं भेटल्यानंतर त्यांचा अनुभवसुद्धा तुम्हाला येतो आणि मग ते जे नातं आहे ते अजून जास्त वृद्धिंगत होत जातं. थॉमस कुकबरोबर मी फक्त आत्ता युरोपच्या सहलीला येतो असं नाही, तर ह्याच्या आधीही मी त्यांच्याबरोबर भारतात आणि भारताच्या बाहेर देखील सहल केलेली आहे. आणि आता ही त्याच्या पुढची सहल आहे जिथे ॲक्च्युली आम्ही तुम्ही सगळे जर त्या प्रवासाला तिथे असाल तर तुमच्या सगळ्यांबरोबर तो एक छोटासा कार्यक्रम आम्ही तिकडे डिझाईन केला आहे. मला असं वाटतं की आपल्या लहानपणी जेव्हा आपण सहल करायचो तेव्हा आपले आईवडील आपल्या शाळेतल्या सहलीसाठी पैसे भरायचे आणि मग आपण कुठलाही विचार नाही करायचो. मग आपले शिक्षक सगळं ठरवायचे आणि शिक्षक आपल्याला त्या जागा उत्तम पद्धतीने त्या गाईडबरोबर आपल्याला दाखवायचे, आपल्या राहण्या खाण्याची व्यवस्था करायचे, जे काय असेल ते. तसं थॉमस कुकबरोबर आपण केल्यानंतर ते काही शिक्षकाच्या भूमिकेत नाही आहेत, तर ते मित्राच्या भूमिकेत आहेत. पण एखादा मित्र त्याच्या गावी गेल्यानंतर, त्याच्या घरी गेल्यानंतर जितक्या प्रेमाने आपली विचारपूस करतो, आपली काळजी घेतो, मला असं वाटतं की थॉमस कुकसुद्धा तशीच कंपनी आहे जी आपल्याबरोबर फक्त एक बिझनेस कंपनी म्हणून नाही आहे, तर एक मित्र कंपनी म्हणून आहे, जी तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्ही परत येईपर्यंत तुमची सर्व प्रकारची काळजी, तुमची सर्व प्रकारची सुरक्षा, तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते. आणि एवढंच नाही तर मला जास्त कौतुक असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये ऑफकोर्स सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. वेगवेगळ्या टुरिस्ट कंपनीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन चालू आहे. जसं आता गणपतीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन असते नाही, सगळेच महागणपती व्हायला लागतात. तुमचा गणपती मोठा का आमचा गणपती मोठा, तर काळ हा कॉम्पिटिशनचा आहे, त्याच्यातनं आपण देवालासुद्धा सोडलं नाही आहे. तर अशा या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये जेव्हा युरोपसारखी टूर असेल किंवा अमेरिकेची टूर असेल किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडची टूर असेल, तर या टूरमध्ये हे खरं तर इतके मोठे खंड आहेत. अमेरिकासुद्धा मोठा खंड आहे, युरोप मोठा खंड आहे, ऑस्ट्रेलिया मोठा खंड आहे. तर इतक्या मोठ्या खंडामध्ये तुम्हाला फक्त जेव्हा पळवलं जातं इकडून तिकडे, म्हणजे 10-11 दिवसात 10-11 देश जेव्हा दाखवले जातात तेव्हा विचार असा येतो की अरे नेमकं आपण काय बघणार आहोत, का आपण फक्त बसनी प्रवास करणार आहोत. आणि अशा वेळेस थॉमस कुकसारखी कंपनी येते आणि ती वेगळा विचार करते आणि तुम्हाला, मला असं वाटतं की एखाद्या रसास्वाद जर घ्यायचा असेल त्या जागेचा, त्या इतिहासाचा, त्या परंपराचा, तर शांत चित्तानी, युरोप इतकं सुंदर आहे खरं तर की एक एक देशाला खरं तर आपण वेळ देऊन तो अनुभवला पाहिजे, तो बघायला पाहिजे. कारण युरोपमधल्या प्रत्येक जागेला, प्रत्येक वास्तूला, प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे. मी आत्ता मध्यंतरी लखनौला म्हणजे UPमध्ये शूट करत होतो मी, आणि उत्तर प्रदेशमध्ये शूट करताना आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासातल्या, भारतीय परंपरेतल्या इतिहासातल्या किंवा पुराणातल्या किती
तरी गोष्टींचे उल्लेख तुम्हाला यू पीमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतात. म्हणजे प्रयागराज असेल किंवा अयोध्या असेल किंवा वृंदावन असेल, रामकृष्णांचं स्थान असेल किंवा कितीतरी हे बघितलं की असं वाटतं रे हे ती इतिहासाच्या धड्यात आम्ही वाचलं आहे, हे तर आम्ही झाशी इतिहासाच्या धड्यात वाचलं आहे, हे आम्ही इतिहासाच्या धड्यात वाचलं आहे. तसं युरोपमध्ये गेल्यानंतर त्या प्रत्येक गावी, त्या प्रत्येक देशामध्ये गेल्यानंतर तुमचं सगळ्या लहानपणापासूनच्या गोष्टी जागृत होतात आणि तुम्हाला लक्षात अरे हे मी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धाच्या वेळेस ऐकलं आहे, हे मी तेव्हा ऐकलं आहे, हे मी यांनी तो शोध लावला होता, हे त्याचं गाव, त्याच्याबद्दल मी ऐकलं आहे. तर इतक्या त्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, तर तो असा धावत पळत बघण्याचा खंडच नाही आहे. आणि जेव्हा थॉमस कुकसारखी कंपनी असते आणि जो तुम्हाला अतिशय प्रेमाने, अतिशय विचारपूर्वक एक एक देश उलगडून सांगतो, तसा तो युरोप तुम्हाला उलगडून सांगतात. आणि म्हणूनच मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की खूप धावपळ न करता, उगाचच कमी दिवसात जास्त देश दाखवायचे हा अट्टाहास न करता सुद्धा जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये आपण एखाद दुसऱ्या तिसऱ्या देशाचा किती जास्तीत जास्त अनुभव आपल्या लोकांपर्यंत पोचू ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती मला या कंपनीची खासियत वाटते. आणि त्याही पलीकडे बाकी सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी असतील, तुमचा प्रवास विमा असेल, तुमचं जेवणखाण असेल, तुमचं राहणं असेल, त्यांनी निवड केलेली हॉटेल्स असतील, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा प्रत्येक माणूस काळजीपूर्वक लक्ष घालतो आणि ते करतो. आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी विश्वास त्या कंपनीबरोबर आहे आणि म्हणूनच आमचं असोसिएशन जे काही वर्षांपासून सुरू झालं आहे ते अजूनही टिकून आहे आणि याही पुढे कायमचं टिकून राहील. थँक्यू राजीव सर. मी एकच फक्त म्हणतो, वीण दोघाती तर तुटेना. आता आमच्या साहेबांना मी विनंती करतो की आपला जो प्रोडक्ट लॉन्च जो आहे आपला, येस, त्याचा जो व्हिडिओ आहे, इफ यू कॅन. हो येस. तर मंडळी, आजचा जो आपला कार्यक्रमाचा उद्देश आहे की सुबोधबाबांशी दादांशी आपल्याला भेट पण आहे. या कार्यक्रमानंतर सुद्धा आपल्याला त्यांच्याशी प्रश्नोत्तर आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांच्यावर आपण सेल्फी पण काढू. परंतु या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे आपल्या ज्या टूर्स आहेत, युरोपच्या ज्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपण ज्या टूर्स आपण लॉन्च करणार आहोत, तर त्याच्यासाठी मी सुबोधदादांना विनंती करेल की कृपया त्यांनी आजच्या जे आपल्या जे कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते आज साध्य करावं. कृपा करून त्यांनी सर तुम्हाला ते बटन दाबायचं, दॅट वी टू स्टार्ट. तर आता आपण अधिकृतरित्या आपण अनावरण करणार आहोत थॉमस कुकच्या मराठी टूर्स. तुमची थॉमस कुककडून खास ट्रॅव्हल बडी. चला 11 दिवसांच्या धमाल प्रवासात युरोपला बनवूया अविस्मरणीय. रोमांच, हास्य आणि पोस्टकार्ड सारख्या सुंदर एक्सक्लुझिव्ह क्षणांनी भरलेला अनुभव तुमची वाट पाहतोय. फ्लाईटचं शोध, 4 स्टार हॉटेलमध्ये आरामदायी मुक्काम असो, स्वादिष्ट जेवण असो किंवा संपूर्ण पर्यटन, सगळं आम्ही सांभाळतो. तुम्ही फक्त बॅकपॅक करा आणि म्हणा लेट्स गो. फ्युजन युरोप सोबत तुम्ही अनुभवणार आहात या अद्भुत आणि भव्य देशांची खास सफर. स्वागत आहे पॅरिसमध्ये लाईट्स, आर्ट आणि क्रोझॉनची मोहक नगरी. वर्सायच्या भव्य राजवाड्यात इतिहास अनुभवा आणि डिस्नीलँडमध्ये मजेच्या अनोख्या दुनियेत हरवून जा. पॅरिसमधील ही 2 सर्वात मोठी आकर्षणं. फ्रेंच परफ्यूम म्युझियम फ्रागोनार्ड येथे खास आणि एक्सक्लुझिव्ह अनुभवाची जादू मनात साठवा आणि संध्याकाळी चमचमणाऱ्या इल्युमिनेशन टूरने दिवसाची सांगता करा. आणि हो, खास भारतीय जेवणाचाही आनंद घ्या. गाईड सोबत सिटी टूरचा आनंद घ्या. आयफेल टॉवरच्या 2ऱ्या मजल्यावरून पॅरिसचं विहंगम दृश्य पहा आणि सीन नदीवरील रम्य क्रूजने या स्वप्नील प्रवासाला पूर्णता द्या. पुढचं ठिकाण बर्फ, चॉकलेट आणि मोहक निसर्गाची भूमी स्वित्झर्लंड. माउंट इटलीसवर पुन्हा एकदा तुमचा आयकॉनिक TDLचे पोस्ट देण्याचा खास अनुभव घ्या. लुसनमध्ये स्विस घड्याळ आणि लेन चॉकलेट्सची खूप खरेदी करा आणि आईस फ्लायरमधून बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य अनुभवत रोमांचक सफर करा. आणि जर तुम्ही थोड्या साहसासाठी तयार असाल तर टॉप ऑफ युरोप म्हणजेच युंगफ्राऊ यॉर्कला भेट द्या. इंटरलाकेनमध्ये स्वादिष्ट भारतीय दुपारच्या जेवणासह. आता एक खास आणि क्विक स्टॉक घेऊया. लिंकेस्टाईनची राजधानी वाडूज इथे. ही छोटेसे अल्पाईन रत्न तुम्हाला परिकथेतल्या युरोपचा अनुभव देईल. आजूबाजूला डोंगर, भव्य किल्ले आणि पोस्टकार्ड सारखी सुंदर अप्रतिम दृश्य. पुढील स्टॉप इन्सब्रुक. पेस्टल रंगाच्या घरांमधून डोकावणारी बर्फाच्छादित शिखरं, निसर्ग आणि सौंदर्याचा अद्भुत संगम. येथे ओरिएंटेशन टूरचा आनंद घ्या आणि स्वोरोस्की क्रिस्टल वर्ल्डच्या चमचमत्या दुनियेत प्रवेश करा.
जगप्रसिद्ध उत्कृष्ट क्रिस्टलची खरेदी करण्याची उत्तम संधी. हे दोन्ही अनुभव थॉमस कुकच तुम्हाला देतं. स्वागत आहे व्हेनिसमध्ये. प्रणयी आणि प्रतिबिंबाची तरंगती नगरी. खासगी बोटीतून स्वप्नवत कालव्यातून सफर करा आणि अविस्मरणीय सेंट मार्क स्क्वेअरला भेट द्या. पूर्णपणे पाण्यावर वसलेलं अद्भुत शहर थॉमस कुकचा आणखी एक एक्सक्लुझिव्ह अनुभव, जिचे प्रत्येक दृश्य तुम्हाला पोस्टकार्ड सारखं भासतं. चाव फ्लॉरेन्स कला आणि पुनरुज्जीवनाची जन्मभूमी. गाईड सोबत वॉकिंग टूर करा. भव्य डोमचा सौंदर्य अनुभवा आणि दगडी रस्त्यांच्या मोहकतेत हरवून जा. सर्व रस्ते जाऊन मिळतात रोममध्ये. कोलोझियम, रोमन फोरम आणि त्रेवी फाउंटनची अविस्मरणीय गाइडेड सिटी टूर केल्यानंतर मनसोक्त इटालियन लंच म्हणजेच पिझ्झा आणि पास्ताचा अनुभव खास रोमन वाईब मध्ये घ्या. आता पुढील ठिकाण जगातील सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी. भव्य सेंट पीटर्स बॅसिलिकाचं दर्शन घ्या आणि शतकानुशतकांची कला, श्रद्धा आणि वास्तुकलेचं वैभव अनुभवा. आणि शेवटी पिझ्झा. जगप्रसिद्ध फील्ड ऑफ मिराकल्सला भेट द्या आणि युरोपला चाव म्हणण्यापूर्वी तुमची सर्वोत्तम लेनिंग टॉवर पोज नक्की कॅप्चर करा. 10 शहरे, 5 देश असा एक अविस्मरणीय प्रवास. हे आहे फ्युजन युरोप, जिथे प्रत्येक ठिकाण स्वप्नासारखं वाटतं आणि प्रत्येक क्षण एक सुंदर कथा बनतो. लवकर बुकिंगवर खास अर्ली बर्ड सवलतींसह तुमचे क्षण होतील आणखी जादुई. हा होता तुमच्या संपूर्ण प्रवासाचा झटपट आढावा. थॉमस कुक मध्ये तुमच्या ट्रॅव्हल ॲडवायझरशी आजच संपर्क साधा. थॉमस कुक, इंडिया का हॉलिडे स्पेशलिस्ट. या मॅडम. तर आता आम्ही जाहीर करतोय की खास महाराष्ट्रीयन लोकांसाठी जे आपण मराठी टूर्स जे आहे त्याचं अधिकृत अनावरण सुबोधदादांच्या हस्ते झालेलं आहे. मी पुढच्या कार्यक्रमासाठी राजीव सरांना आणि सुबोधदादांनी विनंती करतो. खरं तर आता आपल्या सगळ्यांच्या वतीने 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. मला ना थॉमस कुकच्या, म्हणजे मी बाहेरनं थॉमस कुकबद्दल बोललो, पण तुम्ही आता आतनं थॉमस कुकबद्दलच्या विचारसरणीबद्दल सांगा. आणि जगभरातल्या वेगवेगळ्या आयटनरीज तुम्ही तयार करता, एस्पेशली युरोप, जिथे इतका मोठा खंड, इतके देश, इतके वेगवेगळी ठिकाणं आहेत. तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टूरमध्ये नेमका कुठला फरक आहे जो बाकी टूरमध्ये आम्हाला जाणवत नाही? थँक्यू सो मच बर. तुम्हाला मी एक फ्रँकली सांगू का, मी खूप पॅरानॉइड आहे. सुबोध सरांबरोबर बसायचं आणि त्यांच्याबरोबर मराठीमध्ये हितगुज करायचं. मी कालपासूनच तयारी करत होतो. आज सकाळी मी त्यांना भेटलो आणि म्हटलं, सुबोध साहेब, तुमची जी मराठी वाङ्मयामध्ये जी पकड आहे आणि माझं जे मराठी आहे ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे, जरा सांभाळून घ्या. तर तेव्हा त्यांनी मला एकच उत्तर दिलं की काळेसाहेब, तुमची जर समज तुमच्या टूर आयोजनावरती जर पकड असेल ना, तर मग तुम्हाला कधीच कोणी क्वेश्चन करू शकत नाही. तुमच्या टूरवरती तुम्ही पकड जोरदार ठेवा. मी तुमच्याबरोबर आहे आणि हा जो प्रवास जो आहे हा अतिशय सुंदर होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सुबोध सर फॉर दॅट. फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी थोडंसं सखोल उत्तर देतो त्याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की वेन वी आर मेकिंग द प्रोडक्ट, यू हॅव टू फील इट लाईक यू आर मेकिंग इट फॉर युअर ओन फॅमिली. आणि ती प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण विकू शकता. तर सहल जेव्हा तुम्ही करता त्याच्यामध्ये सहलता असायला पाहिजे. आणि आम्ही ही जी टूर जेव्हा प्लॅन केली, म्हणजे कुठलेही, म्हणजे इवन इफ यू आर टॉकिंग अबाउट जपान और आमची जी चेरी ब्लॉसम जी टूर आहे, किंवा अमेरिकन एक्स्ट्रा वेगन्स आहे, किंवा व्हिएटनाममध्ये आमचे जे पॅकेजेस आहेत, सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक असते की त्याचे जे टूर प्लॅनिंग जे आहे, दॅट प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जेव्हा तुम्ही युरोपमध्ये टूर करता तेव्हा तुम्ही 3,500 ते 4,000 किलोमीटर्स बसने प्रवास करता 10 ते 11 दिवसामध्ये. नाऊ एवढ्या दिवसामध्ये तुमची प्लॅनिंग अशी असली पाहिजे की ते टूरनंतर, त्या सहलीनंतर, त्या हॉलिडेनंतर पुन्हा तुम्हाला परत हॉलिडे घेण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू डोंट नीड अनदर हॉलिडे आफ्टर युअर हॉलिडे.
सी आमचा जो पूर्ण टार्गेट ऑडियन्स आहे, जे आमचे कस्टमर जे आहेत, ते जनरली 45-50च्या वरती शक्यतोवर म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन जी मार्केट जे आहे ते आपण नोकरी करतो, सेविंग करतो आणि मग एकदा सगळं आपली मुलं बाळं सगळी सेटल झाली की मग आपल्याकडे आपण विचार करतो. मग जेव्हा तुम्ही त्या हार्ड अन मनी जेव्हा तुम्ही स्पेंड करता तेव्हा त्याच्या ज्या टूरचं जे प्लॅनिंग जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. कोणी आजारी पडायला नको आणि टूरवरती आल्यानंतर तुम्ही तसेच ज्या जोमाने जातात त्या जोमाने आनंदाने तुम्ही राहायला पाहिजे. त्यामुळे ती जे प्लॅनिंग जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक रूटीन जे आहे म्हणजे लंडनवरनं पॅरिस, म्हणजे आम्ही काही आमच्या कॉम्पिटिशनची आयटेनरी बघतो. सकाळी 6 वाजता युरोस्टारनी लंडनवरनी तुम्ही पॅरिसवरती जाता. जेव्हा तुम्ही सकाळी 6 वाजता जेव्हा तुम्ही युरोस्टार पकडता त्यामुळे तुम्हाला सकाळी 3:30 वाजता उठावं लागतं. 4-4:30 वाजता तुम्हाला हॉटेल सोडावं लागतं. मग तिथून हॉटेल असणार 1 तास लांब ट्रेन. आणि हे जे प्लॅनिंग जे आहे हे माझ्या मते इट कॅन गिव्ह यू अ सेविंग इन द कॉस्ट. कारण 6 वाजताची युरोस्टार आणि सकाळी 10 वाजताची युरोस्टारमध्ये खूप फरक असतो प्राईजमध्ये. पण इट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ द पीपल्स इनकन्व्हिनियन्स. तर ही जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये आम्ही खूप विचार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हॅपीनेस कम्स फ्रॉम द स्टमक. आज जेव्हा तुम्ही सहलीला जाता तेव्हा तुम्ही रोज जे घरी खाता किंवा तुम्हाला पुण्यामध्ये जे काही सर्व खानावळी जी आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत त्याचसारखं जर समज तुम्हाला जेवण रोज दिलं तर आय डोंट थिंक यू विल एन्जॉय इट. आणि एक फार न्यूनगंड आहे की महाराष्ट्रीयन म्हणजे टूरवरती गेल्यानंतर त्यातसुद्धा त्यांना आमटी भाजी आणि काकडीची कोशिंबीरच पाहिजे असं नाही आहे, असं मला तरी वाटतं. मला असं खूप वाटतं की जेव्हा आपण सहलीवरती जातो तेव्हा तिकडचं जे जेवण आहे, तिकडचे जे क्युझिन जे आहे ते तुम्हाला एक्सपिरियन्स करायला पाहिजे. त्यामुळे मी खूप ह्याच्यावरती, आणि मी स्वतः खवय्या आहे आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये खूप सखोल स्टडी करून ऑथेंटिक पिझ्झा तुम्हाला कसा एन्जॉय करता येईल. सी आपला डॉमिनोजचा पिझ्झा इथे मिळतो, पण जो इटलीमधला जो पिझ्झा आहे विच इज थिन इन क्रस्ट, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो त्या टेम्परेचरमध्ये त्या स्पीडमध्ये तुम्हाला जर मिळाला तरच त्याच्यामध्ये मजा आहे. आता जो थिन अँड क्रस्ट पिझ्झा जो आहे, जर समज तुम्ही बनवून ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला 10 मिनिटांनी जर तुमच्या टेबलावरती आला तर त्यातली मजा गेली. पास्ता आहे, आपण बऱ्याच वेळेला ते पिंक पास्ता इथे बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये खातो, पण इटालियन पास्ता हा फार वेगळा आहे. इट इज अल्दांते म्हणजे तो थोडासा कच्चा असतो आणि त्याचं रिझन तो कच्चा ठेवणार आहे की तुम्ही जर समज तो जास्ती पकवला तर इट इज ॲक्च्युली मैद्याचा बनलेला असतो. तिची जी स्पॅगेटी किंवा मॅक्रोनी जी असते ती मैदा किंवा व्हीटची बनलेली असते. अँड इफ यू ईट दॅट विच इज वेल कुक्ड तर इट इज नॉट गुड फॉर द स्टमक. इट हॅज टू बी अल्दांते. त्याच्यानंतर तुम्ही फ्रान्समध्ये जाता. फ्रान्समध्ये जेव्हा तुम्ही शॉन्स द लिझेवरती जेव्हा आम्ही तुम्हाला आयफेल टॉवरनंतर रिव्हर सेंट क्रूजसाठी लिहिले जातो तेव्हा तुम्हाला बरंच वाटतं की अरे इथे मस्त बसून एक कॉफी पिऊन एक क्रंबुले प्रकार काय आहे. म्हणजे आपल्या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच ठिकाणी क्रंबुले मिळतं किंवा आईस्क्रीम मिळतं. वी ट्राय टू इन्क्लूड दॅट इन आवर आयटिनरी. बेल्जियममध्ये फ्रेंच फ्राईज, म्हणजे फ्रेंच फ्राईजचा उगमच बेल्जियममध्ये झाला, तर तिकडे फ्रेंच फ्राईजचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. इटलीमध्ये गॅलाटो आईस्क्रीम. आणि बाकी इंडियन फूडमध्ये सुद्धा काही वेळेला चाट, काही वेळेला पावभाजी, म्हणजे रोजचं जे रोटी आणि आलू गोबी आणि ते जे आहे हे फार प्रत्येक टूर ऑपरेटर जे आहे ते इंडियन रेस्टॉरंटमध्ये करतात. पण आम्ही काही सेलिब्रिटी शेफ होते आमचे, रणवीर ब्रार आमचे, त्यांच्याबरोबर आमचं असोसिएशन होतं. त्यांच्या मदतीने आणि बऱ्याचशा कस्टमरच्या फीडबॅक घेऊन आम्ही या फूडमध्ये खूप इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. आणि वी पे अ लॉट ऑफ अटेन्शन ऑन द फूड फॅक्टर. आणि मी तुम्हाला अतिशय खात्रीदायक आणि कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासाने सांगतो की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ फॉर माय टीम की हू इज बीन reinventing this food experience across the globe.
You go to Japan on our tour, you will definitely enjoy the local, sushi. You go to US, you will get that burger, which is authentic burger. म्हणजे प्रत्येक देशामध्ये जेव्हा तुम्ही टूर करता, फूडमध्ये एक आमचं आय कॅन से प्राधान्य आहे. त्याच्यानंतर हॉटेल्स सिलेक्शन, म्हणजे प्रत्येक टूरची जी एक कॉस्ट असते. यू कॅन डू द युरोप टूर इन 10 lakhs ऑल्सो अँड यू कॅन डू द युरोप टूर इन 1.5-2 lakhs ऑल्सो. परंतु तुम्ही जेव्हा आता साहेबांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही तुमच्या टूरचं कॉस्टिंग कसं देता हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हॉटेलचे सिलेक्शन जे आहे, वी हॅव गॉट अ व्हेरी स्पेसिफिक SOP की ह्या गोष्टी या हॉटेलमध्ये असल्याच पाहिजेत आणि त्या जर समज टिक मार्क नसतील तर मी रिजेक्ट द हॉटेल. आता मी जास्ती डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही कारण आज आपण सोबत सरांना भेटायला आलो आहे. परंतु फूड, हॉटेल सिलेक्शन, आयटेनरी प्लॅनिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टूरवरती असलेला तुमचा दादा, मैं हूं ना, आमचा जो टूर मॅनेजर आहे, हा सगळ्यात फार महत्त्वाचा आहे. तो तुमच्या टूरवरती दिग्दर्शक असतो, तो तुमचा भाऊ असतो, ताई असते, सगळ्याच ते नातं तो सांभाळतो. आणि तुमची जी टूर जी आहे ते जर तुमचा एक 10 किंवा 14-15 दिवसाचा जो सहवास आहे ह्याच्यामध्ये ते टूर मॅनेजरची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि आमच्याकडे जवळजवळ 150हून जास्ती टूर मॅनेजर जे आहेत हे मराठी स्पीकिंग टूर मॅनेजर्स आहेत. आणि प्रत्येक टूरचे जे प्रसंग जे आहेत, म्हणजे काही इन्सिडन्स होऊ शकतात किंवा काही होऊ शकतं टूरवरती, ते मॅनेज करण्यासाठी त्यांना कसा एक्सपिरियन्स पाहिजे त्याबद्दल आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसोबत सर आम्ही फार बारकाईने त्याची हे करतो आणि वी मेक शुअर दॅट ती सहल जी आहे ही सहलतेने तुम्ही एन्जॉय करू शकतात. त्याच्यामध्ये आमचं पूर्ण फोकस असतो. थँक्यू राजेश सर फॉर अ ब्रीफ आन्सर. पुढचा प्रश्न आहे की इतकी वर्ष तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहात, तुमच्यामध्ये मराठी ग्राहक आणि इतर ग्राहकांमध्ये काय फरक जाणवतो? खूप कठीण प्रश्न आहे हा. आणि मी जे उत्तर देतो ते माझ्या एक्सपिरियन्स किंवा माझ्याप्रमाणे देतो. जर समज काही चुकलं असेल तर माफ करा. मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रीयन जो टूरवरती जातो किंवा जो तो टुरिस्ट असतो, सगळ्यात महत्त्वाचं असतं की ही इज नॉट अ डील सीकर. मराठी माणूस जो असतो तो जेव्हा युरोप किंवा कुठल्याही टूरवरती जातो तेव्हा त्याला एक विश्वास पाहिजे असतो. सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे लॉयल्टी फॅक्टर हा एक इम्पॉर्टंट असतो, विच इज नॉट देअर इन अदर. आम्ही आमचं मार्केट ऑल इंडिया आहे. वी हॅव कस्टमर्स फ्रॉम नॉर्थ इंडिया, फ्रॉम ईस्ट, साऊथ, सगळीकडनं आहे. बाकीच्या ठिकाणी लॉयल्टी गेट्स शिफ्टेड इन 2,000 or 5,000 रुपीज डिस्काउंट. वेन इट इज कमिंग टू महाराष्ट्र, पुणे, तसं नाही आहे. तुम्ही जर समज त्यांना एकदा चांगले अनुभव दिलात, विश्वास दिलात आणि तुमची प्राईस जर समज रिझनेबल असेल तर मराठी माणूस तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. ती लॉयल्टी ही फार महत्त्वाची आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं जे पुण्याचं जे मार्केट आहे ह्याच्यामध्ये टूरचे जे इन्क्लुजन्स, म्हणजे ज्या कस्टमरचा जो अभ्यास म्हणतात बिफोर प्लॅनिंग, म्हणजे प्लॅनिंग जे म्हणतात टूरचं, हे फार सखोल असतं. त्यामुळे आमच्या सेलर्सला आम्हाला फार व्यवस्थित ट्रेन करावं लागतं आणि जे इन्क्लुडेड आहे आणि जे इन्क्लूड नाही आहे ह्याचं पूर्णपणे एक म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करावं लागतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्केटमध्ये ऑल इन्क्लुझिव्ह प्रोडक्टच चालतात. हे जे कस्टमर जे आहे यांना टूरवरती जाऊन आणखीन काही ॲडिशनल पैसे मागणं हे म्हणजे फार मोठा गुन्हा आहे. तर ह्या सोबत साहेब ह्या ज्या 3-4 ज्या गोष्टी आहेत या फार महत्त्वाच्या आहेत आणि दॅट डिफरन्शिएट्स मराठी मार्केट वर्सेस द रेस्ट ऑफ इंडिया मार्केट. थँक्यू राजीव सर. आणि आनंद वाटतो मी जेव्हा बाहेर कुठेही शूटिंगला जातो भारतात, तिथे
पर्टिक्युलरली इतके मराठी आणि महाराष्ट्रीयन लोक भेटतात आणि खूप छान वाटतं. म्हणजे अगदी यू पी असेल, सिक्कीम असेल, मध्य प्रदेश असेल किंवा साऊथमध्ये असेल, तर इतक्या मोठ्या प्रमाणात आपली माणसं जगभरात फिरत असतात, फक्त भारतात नाही आणि भारताच्या बाहेर देखील. तर मराठी माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर पडायला आवडत नाही असं आपण म्हणतो, पण तसं नाही आहे. तो खऱ्या अर्थाने आता जग पादाक्रांत करतो आहे स्वतःच्या कर्तृत्वाने. आणि मला असं वाटतं अशा स्वतःचं जग पादाक्रांत करणाऱ्या मराठी माणसाबरोबर तितकीच हक्काची आणि विश्वासार्ह अशी थॉमस कुक कंपनी असेल तर ते सोन्याहून पिवळं. त्यामुळे थँक्यू सो मच पुन्हा एकदा या असोसिएशनबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी या टूरमध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांना प्रवासाच्या खूप मनापासून शुभेच्छा. आता सुबोध साहेब, तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही प्रचंड बिझी असता, एवढे मोठे कलाकार आहात, तुमची शूटिंग आणि तुमचे जे कमिटमेंट जे आहेत या इंडस्ट्रीसाठी, फिल्म इंडस्ट्रीसाठी, दॅट मेक्स यू कम्प्लिटली बिझी. आणि तुम्हाला कधी सहलीसाठी वेळ मिळतो का? आणि जर समज तुम्हाला तो वेळ मिळाला आणि तुम्ही जर समज सहल करण्यासाठी ठरवता, तर ह्याच्या मागे तुमचा विचार काय आहे? म्हणजे व्हॉट यू थिंक इज दॅट हाऊ शुड बी द टूर शुड बी प्लॅन. म्हणजे तुमची जी टूरबद्दल म्हणजे सहलीबद्दल तुमची व्याख्या काय आहे? आय होप माझी मराठी बरोबर. नाही, प्रश्नही कळला आणि त्याचं उत्तर माझ्यासाठी खूप सोपं आहे. आमच्याकडे 2 प्रकारचे चित्रपट असतात मराठीमध्ये. एक असतो कमी बजेटमध्ये करायचा आणि एक असतो थोड्या जास्त बजेटमध्ये करायचा. कमी बजेटमध्ये जेव्हा आम्ही सिनेमा करतो तेव्हा एका दिवसात आम्ही 10, 12, 13 सीन करतो आणि कुठल्याही परिस्थितीत 10 दिवसात शूटिंग संपवतो, कारण बजेटच नसतं आमच्याकडे. आणि एक असतं ज्याला बरे बजेट असतं, मग तो शूटिंग आम्ही छान 25-30 दिवस घेऊन रोज 3-4 तास 3 सीन 4 सीन करत करत आम्ही करतो. मला असं वाटतं टूर आपल्याला मुळात आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की आपण पैशाचं सोंग आणता येत नाही, बाकी सगळ्या गोष्टीची सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तर मला असं वाटतं की कुठलीही टूर करताना समोरच्या माणसाला प्रेशर न येता त्याला कम्फर्टेबल वाटेल आणि त्यांनी जे पैसे गुंतवलेत त्याच्यातनं त्याला पूर्ण आनंद मिळेल, समाधान मिळेल, अशा प्रकारचं टूर असली पाहिजे. मी जेव्हा टूरला जातो तेव्हा आता या सगळ्या तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बिझी शेड्यूलमुळे आता तो लेजर टाईम मिळत नाही की मला 15-20 दिवस मिळालेत आणि मी फिरत बसलो आहे. म्हणजे अमेरिकेत जातो कार्यक्रमासाठी, तेव्हाच मधले सोमवार ते गुरुवार काही नसतं तेव्हा आम्हाला फिरता येतं, पण अदरवाईज शुक्रवार शनिवार रविवार शोज असतात. कुठे शूटिंगसाठी गेलं तर मध्ये एखाद दिवस अर्धा दिवस गॅप मिळाला तर पटकन आम्ही जाऊन काहीतरी आजूबाजूचं बघून येतो किंवा असं काहीतरी करतो. पण गेले काही वर्ष मात्र तुमच्यासारखी माणसं आयुष्यात आल्यानंतर सहलीचंही महत्त्व कळलं आणि कुटुंबाबरोबर सहल करण्याचं महत्त्व जास्त कळलं. जे बायको मला खूप अनेक वर्ष सांगत होती ते तुम्ही आल्यामुळे मला जास्त प्रकर्षाने पटलं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की गेले काही वर्ष माझ्या मुलांबरोबर, माझ्या बायकोबरोबर, तुमच्याबरोबरच मी फॅमिली टूर करतो आहे. आणि आता असं ठरवलं की वर्षातनं काही काळ हा आपल्या फॅमिलीसाठी कंपल्सरी काढायचा, आपलं काम कितीही चालू असलं तरी. आणि ही मोठी टूर असते, 1-2 मोठी टूर आणि 2 छोट्या छोट्या टूर मध्ये ज्या महाराष्ट्रात असतील, ज्या कदाचित महाराष्ट्राच्या जवळ कुठेतरी असतील, आणि मोठ्या टूर कदाचित परदेशात असतील किंवा भारतात कुठेतरी असतील. जसं मी तुमच्याबरोबर राजस्थानला आलो होतो किंवा काश्मीरला गेलो होतो. तर तसं भारताच्या बाहेर युरोपसारखी टूर असेल किंवा आपण मॉलदीव्सला गेलो होतो ती टूर असेल, आणि भारतातली राजस्थान असेल, केरळ असेल, तमिळनाड असेल. तर मला असं वाटतं भारतातली सुद्धा कितीतरी ठिकाणं किंवा महाराष्ट्रातली सुद्धा कितीतरी ठिकाणं आहेत जी मी अजून पाहिली नाही आहेत. त्यामुळे प्रिफरेबली जेव्हा छोटा गॅप मिळतो तेव्हा विचार तो असतो की महाराष्ट्रातलं एखादं ठिकाण बघावं किंवा भारतातलं एखादं ठिकाण बघावं. जेव्हा ते दिवस मोठे असतात, जेव्हा मोठी सुट्टी असते, तेव्हा मग भारताच्या बाहेरचा करायचा प्लॅन करतो. पण आता त्याच्यामध्ये गेले काही वर्ष खंड पडला नाही आहे. त्यामुळे ही सवय जी लागलेली आहे ती आता कायमस्वरूपी राहील. पूर्वी वेळ नसायचा, आता वेळ काढला जातो. पण तुम्हाला असं वाटतं की जेव्हा तुम्ही हॉलिडे प्लॅन करता, म्हणजे हॉलिडेवरती जाता, हा तुमचा जे तणावाचा जो तुमचं दैनंदिन तुमचं जे आहे तणावामध्ये थोडा फरक पडतो? इट गिव्ज यू सम सॉर्ट ऑफ रिज्युनिवेशन. म्हणजे तुमची जी एक ऑब्जेक्टिव्ह आहे टूरवरती जाण्याची, त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सांगू शकता? नाही, नक्कीच फरक पडतो. मला असं वाटतं की इतकं विविधतेने नटलेला आपला देश आहे किंवा हे जग आहे. तर पूर्वी कदाचित जेव्हा विमानं नव्हती, प्रवास खूप अवघड होता,
तेव्हा कदाचित या गोष्टी शक्य नसतील. तेव्हा लोक पोटापाण्यासाठी म्हणून इकडून तिकडे प्रवास करत असतील, कोणी फिरायला जायला म्हणून नसतील, काही माणसं असतील जी जग भटकायचं म्हणून भटकत असतील. पण आताचं काळ वेगळा आहे. आता प्रवासाच्या इतक्या अनंत सोयी उपलब्ध आहेत तुमच्याकडे. त्यामुळे जी गोष्ट शक्य आहे, जेव्हा आपण जगभरातल्या अनेक चमत्कार केलेल्या वास्तू असतील, अनेक माणसं असतील, यांचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. आणि हा अनुभव असा आहे ना की तो आपल्याला आयुष्यभर पुरतो. तो कधीच कुठलाच अनुभव आपला वाया जात नाही. आणि प्रत्येक गोष्टींमधनं आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. एखादा सुंदर वास्तुशास्त्राचा नमुना बघितल्यानंतर कितीतरी काळ ते शिल्प आपल्या मनामध्ये कोरलं जातं. आणि जेव्हा जेव्हा आपण ते आठवतो तेव्हा तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती एक हास्य येतं, एक आनंद आपल्याला मिळतो. तर प्रवास तर मला असं वाटतं की तो माणसाचा मूळ स्वभावच आहे की प्रवास. आणि त्याच्यात जर तो योग्य प्रवास असेल आणि मार्गदर्शनाने केलेला प्रवास असेल तर त्या आनंदात अजून जास्त भर पडते. परफेक्ट, सुपर्ब. एक शेवटचा प्रश्न. आपण जेव्हा टूरवरती जातो एक ॲस्पिरेशन असतं. आता स्वित्झर्लंडमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मूवी शूट झाला. यश चोप्राचं तिकडे मॉन्युमेंट पण आहे. आणि त्या काळामध्ये सगळ्यांना स्वित्झर्लंड जायची जी एक दॅट ॲस्पिरेशन जे क्रिएट झालं ते आपल्या हिंदी मूवीज बॉलिवूडमुळे झालं. मराठी रंगभूमी जी आहे म्हणजे मराठी चित्रपट जे आहे हे तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी कमी पडतं का? मराठी आपले जे एवढे चांगले नट आहेत, एवढे चांगले मूवीज आहेत, पण फारसे ते याच्या इम्पॉर्टंट जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत त्याच्यामध्ये फार काही शूटिंग झालेलं नाही आहे. तर त्याबद्दल म्हणजे असं का आणि त्याबद्दल काय आपण करू शकतो? म्हणजे आम्ही पण काय करू शकतो का त्यासाठी? याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला ती जागा आणि त्या जागेत घडणाऱ्या व्यवहारांचं रिफ्लेक्शन तुमच्या कलाकृतींवरती पडतं. जसं मल्याळम सिनेमा तुम्ही बघितला असेल तर खूप सारा मल्याळम सिनेमा गल्फमध्ये खूप शूट होतो. दुबई असेल किंवा UAE असेल. कारण कितीतरी मल्याळम माणसं तिकडे आहेत, आपली आहेत, पण त्यांची संख्या जास्त आहे. किंवा तुम्ही सिंगापूरमध्ये गेलात किंवा थोडंसं ईस्टर्न देशांमध्ये गेलात तरीसुद्धा ते जे पूर्वी 150-200 वर्षापूर्वी जे साऊथची लोकं तिकडे शिफ्ट झाली त्याच्यामुळे त्यांचं प्राबल्य तिकडे जास्त आहे. किंवा एखादा तुम्ही पंजाबी चित्रपट बघितलात तर तो तुम्हाला हमखास लंडन किंवा कॅनडामध्ये तुम्हाला शूट झालेला दिसतो. याची कारण त्यांच्या प्रत्येक घरट्यातला एक माणूस तिकडे आहे. तर तसं मराठी माणसाचं नाही. आणि चित्रपटांनी फरक पडत नाही असं नाही आहे. म्हणजे स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये यशजींचा पुतळा उभारण्याचं कारणच ते आहे की एक चित्रपट जे तुम्ही कितीतरी हजारो रुपये जाहिरातींवरती करू शकत नाही ना, तो एक चित्रपट सहज करून जातो. जसं आम्ही कट्यार काळजात, मला माहीत नाही कोणी बघितला का नाही, सगळ्यांनी कट्यार काळजात जेव्हा आम्ही केला चित्रपट तेव्हा मी हे टीका म्हणून सांगत नाही, मी आपली बघण्याची वृत्ती म्हणून सांगतो आहे. मी जेव्हा तो चित्रपट करत होतो तेव्हा मी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाला पत्र लिहिलं होतं ऑफिशियल की हे एक जुनं चित्रपट आहे, त्याच्यामध्ये मला लकीली त्या चित्रपटात माझ्याकडे चान्स आहे की मी महाराष्ट्रातल्या अनएक्सप्लोर्ड वास्तू दाखवू शकतो लोकांसमोर. तर तुम्ही मला जर परवानगी दिलीत तर मला अशा महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी पाहिलेल्या नाही आहेत अशा खूप सुंदर सुंदर वास्तू या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायला आवडतील. त्याच्यावर काहीही उत्तर सरकारकडनं आलं नाही. तो भाग जाऊ दे. पण मुद्दा असा आहे की त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. पण त्या चित्रपटात मी भोरचा एक नेकलेस पॉईंट खूप फेमस आहे, आता तिकडे खूपच फेमस झाला आहे. किंवा आपल्या खिद्रापूर, सांगली, कोल्हापूरच्या बॉर्डरवरचं मंदिर आहे, तर ते खिद्रापूर 1500 वर्ष जुनं मंदिर आहे. तर ते मंदिर आणि तो भोरचा नेकलेस पॉईंट, तर हे दोन्ही मी त्या चित्रपटात दाखवले. बरं, हे या आधीच्या चित्रपटातनं आले नव्हते का? आले होते. पण कट्यार चालल्यामुळे ही दोन्ही लोकेशन पण चालली. आज त्या नेकलेस पॉईंटच्या समोर जर तुम्ही बघाल तर तिथल्या सगळ्या जमिनींना सोन्याचे भाव आलेत. आणि खिद्रापूरला दरवर्षी आता इतकी गर्दी असते आणि येणारी सगळी लोक त्यांना सांगतात की आम्ही कट्यार बघितलं आणि तुमचं मंदिर बघायला आलो. तर एक चित्रपट इतका परिणाम करून जातो. पण आपल्याकडे दुर्दैवाने त्या विचारांनी आपण काम नाही करत. आता मानापमान मी आता गेल्या वर्षी रिलीज झाला, तर मला मध्य प्रदेशमध्ये ओरछा कोणी बघितलं का मला माहीत नाही, पण अतिशय एखादं कवितेतलं गाव असावं असं ते फार सुंदर शहर आहे ओरछा नावाचं. आणि झाशी, अशा 2 ठिकाणी मी शूट केलं महाराष्ट्राच्या बाहेर.
आणि पण तो चित्रपट कट्यार इतका कदाचित कट्यार इतका कदाचित चालला नसल्यामुळे ते लोकेशन्स कदाचित जास्त लोकांपर्यंत पोचली नाहीत. पण तुम्ही म्हणताय ती फॅक्ट आहे की आपण सुद्धा, पण काय होतं, मराठी चित्रपट परदेशात जाऊन शूट करणं आणि मध्यंतरी अनेक लोक लंडनला शूट करत होते, पण मला असं वाटतं की आता लंडनचं इतकं झालं आहे ना की आता लोकांना लंडनला जायची गरज नाही, इतका तोंडपाठ झाला आहे. कारण अनेक हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, पंजाबी सगळ्या चित्रपटांनी इतकं लंडन बघितलं की आता कशाला लंडनला जायचं असं वाटू शकतं. तर मला असं वाटतं की मराठी चित्रपटांनी अशा ठिकाणी जावं जिथे कुठलाही इतर भाषिक चित्रपट पोचला नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं व्हिएतनाम असेल, साऊथ कोरिया असेल किंवा जपान असेल, तर ही फुजी असेल किंवा अगदी नॉर्थ साऊथ अमेरिकेतले देश असतील, म्हणजे ब्राझील असेल, पेरू असेल, उरुग्वे असेल, तर अशा ठिकाणी जिथे अजून बाकी लोक पोचली नाहीत अशा ठिकाणी जर आपण गेलो आणि काहीतरी गोष्ट घेऊन गेलो, लोकांना लोकेशन नाही बघायचं आहे, गोष्ट बघायची आहे, त्या गोष्टीत लोकेशन बघायचं आहे. त्यामुळे अशी जर गोष्ट असेल आणि अशा ठिकाणी जर आपण गेलो तर मला असं वाटतं की का नाही, तसं करायला हरकत नाही. फारच सुंदर. सुबोध बरोबर बोलताना एवढ्या गोष्टीचं नॉलेज मिळतं आणि त्यांनी एक आपल्याला झलक दिलेली आहे की या टूरवरती आपण सुबोधबरोबर गप्पा गोष्टी करणार आहोत, तेव्हा ते संपूर्ण दिवस तुमच्याबरोबर असणार आहेत. तर त्याच्यामध्ये जो आनंद मिळणार, आज 10 मिनटामध्ये आपण फक्त त्याचा ट्रेलर बघितलेला आहे. थँक्यू सो मच सुबोध सर. आय थिंक दिस इज फॅन्टॅस्टिक. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की हा जो आपल्याला अनुभव मिळणार आहे ह्याचा तुम्ही भरभरून फायदा घ्या आणि 30 तारखेला सुबोधबरोबर गप्पा गोष्टी करण्यासाठी स्वित्झर्लंडला या. धन्यवाद सर. तुम्ही दोघांनी जो काय आत्तापर्यंत जी काय आपली चर्चा झाली ना, अनेक लोकांना अनेक नव्यान गोष्टींची माहिती पण मिळाली. चित्रपट आणि जगप्रदर्शन आहे या दोन्हीचा एकमेकांवर किती प्रभाव पडतो हे पण सुबोधदादांच्या बोलण्यातनं आपल्याला कळलं. आज अजून एक आनंदाची बातमी, आपल्याकडे इथे खापके परिवार इथे उपलब्ध आहे. तर एक आनंदाची बातमी अशी की खापके परिवाराने आपल्याकडे मे महिन्याच्या अखेरीस 11 लोकांचं युरोपचं बुकिंग केलेलं आहे. तर मी खापके परिवाराला इथं विनंती करतो की कृपया स्टेजवरती यावं सर. आणि अविनाश जंजिरे सरांना मी विनंती करतो की आपण एक खास त्यांना गिफ्ट आपण इथे देणार आहोत सुबोध भावे यांच्या हस्ते. एकदा जोरदार टाळ्या वाजून खापके कुटुंबियांचं आपण एकदा अभिनंदन करूयात. मॅडम प्लीज स्टेजवरती या. येस येस येस. धन्यवाद सर. धन्यवाद बुकिंग केल्याबद्दल. आपल्याला 2 शब्द बोलायचे. थॉमस बरोबर आपल्याला नेहमीच व्हॅल्यू ॲडेड काहीतरी मिळणार. ट्रिपवर गेल्याच्या नंतर ॲडिशनल निसर्ग एक्सप्लोर करता येईल किंवा आणखी काहीतरी ॲडिशनल मिळणार आहे, त्याची एक झलक इथं पण आत्ता तुम्हाला मिळालेली आहे. बरोबर आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे आहे तर काहीतरी जे आहे ना एक ॲडिशनल नॅचरल काहीतरी मिळतं आहे. ओके, ते काहीतरी मेंटेनन्सचा इश्यू असेल होईल. आम्ही ज्यावेळेस ठरवलं का हे करायचं म्हणजे दरवर्षी आम्ही फिरतो. याच्या अगोदरही जे आहे तर आम्ही म्हणजे बिझनेस ट्रिप बऱ्याचशा झालेल्या आहेत. इटली झाली, जपान झाली, फ्रान्स, जर्मनी झाली. आणि ज्यावेळेस विथ फॅमिली जाण्याचं ठरवलं तर अगोदर असं वाटलं का थॉमस म्हणजे कॉस्टली जे आहे, मोठा ब्रँड आहे आणि त्यामुळे जो आहे ना थॉमस हे जे आहे तर हे कॉस्टली असेल असं वाटलं. पण ए ग्रेडच्या सर्व कंपन्या ज्या आहेत म्हणजे थॉमस असेल, विना असेल, केसरी असेल, सगळं कम्पेअर केल्याच्यानंतर आणि मागचे 2 महिने आम्ही जवळपास सगळे हे डिस्कशन्स आम्ही करत होतो, वेगवेगळे पॅकेजेस वगैरे. या सगळ्या दरम्यान जे आहे तर ते रिअलाईज झालं का थॉमस हे कॉस्टली नाही आहे. थॉमस हे इकॉनॉमिकल आहे, बजेटमध्ये आहे. आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला म्हणजे विमाननगर ब्रँचशी आमचं डायरेक्टली कम्युनिकेशन असायचं. त्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि आम्हाला बजेटमध्ये आम्ही 12 जणांचा ग्रुप आम्ही बुक केलेला आहे. 17 मेला आम्ही युरोपला चाललेलो आहोत आणि होप्स का सर्व आमची ट्रिप आणि मेमरीज हे छान असतील. थँक्स थॉमस यात कॉन्ट्रीब्यूट केल्याबद्दल. थँक्स. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये 2 अतिशय महत्त्वाची मंडळी आज इथे उपलब्ध आहेत. श्रीयुत भानुदास भिंताडे
आणि इथले कॉर्पोरेटर मिस्टर दीपक कापरे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. एक थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे हे जे बिनताडे कुटुंबीय आहेत या ना सर, हे दरवर्षी थॉमस कुककडनं प्रवास करतात आणि असाच त्यांचा आमच्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास चालू राहावा अशी मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण एकदा त्यांचं हे करूयात, स्वागत करूयात आणि अभिनंदन करूयात.